अजित पवारांच्या कामाची शैली कशी होती हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अजित पवार हे भल्या पहाटे कामाला सुरुवात करायचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार देखील घ्यायचे. म्हटलं जातं शरद पवारांकडूनच अजित पवारांनी हा जनता दरबाराचा वारसा घेतला होता. अजित पवार जेव्हा हयात होते तेव्हा ते दर मंगळवारी जनता दरबार भरवायचे आणि लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. या दरम्यान त्यांना भेटायला आलेल्या सर्वसामान्य लोकांची ते कामे देखील करायचे. जे काम नियमात बसायचं ते काम अजित पवार 100% करायचे अशी प्रतिमा त्यांची होती. आता त्यांच्या निधनानंतर हा वारसा रोहित पवार बारामतीत कायम ठेवू पाहतायत. पण मंडळी, एकाच विभागात दोन राजकीय नेते जर जनता दरबार घेत असतील किंवा त्यांचा प्रभाव पाडू इच्छित असतील तर कशा प्रकारचा संघर्ष निर्माण होतो हे आपण वनमंत्री गणेश नाईक यांनी जेव्हा जेव्हा शिंदेच्या ठाण्यात जनता दरबार घेतलाय तेव्हा पाहिलेलं आहे. या जनता दरबाराच्या संघर्षातून वर्चस्वाची लढाई सुरू होते याची आपण साक्षीदार आहोत. आणि त्यामुळेच आता बारामतीत अजित पवारांनंतर त्यांचा जनता दरबाराचा वारसा जेव्हा रोहित पवार पुढे चालवणार असल्याचं चित्र आहे, त्यावेळी बारामतीचा दादा कोण हे ठरवण्याचा संघर्ष राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात निर्माण होईल अशी आता एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून रोहित पवारांच्या एका जनता दरबारामुळे बारामतीत कसा संघर्ष निर्माण होऊ शकतो, सध्याची राष्ट्रवादीतील परिस्थिती पाहता या एका घटनेचा राजकीय परिणाम पुढे जाऊन कसा होतोय, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, कर्जत जामखेडचे आमदार आहेत रोहित पवार. ते आज दुपारी ठीक 3 वाजता बारामतीच्या शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात जनता दरबार घेणार आहेत. त्यांच्या या एका जनता दरबारामुळे बारामतीचा पुढचा दादा रोहित पवार होऊ पाहतायत का, अशी प्रकारची एक चर्चा सुरू झाली. एकूणच 2029च्या दृष्टीने रोहित पवारांची ही मोठी मोर्चेबांधणी आहे का, असा देखील प्रश्न आहे. बारामती हा प्रदीर्घ काळापासून पवार कुटुंबाचा, विशेषतः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. त्यामुळे बारामतीचा पुढचा दादा कोण हे ठरवण्यासाठी आणखी एक दादाची बारामतीत भर पडते आहे का, अशी चर्चा रंगते. आपल्याला आठवत असेल तर काहीच दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना अत्यंत महत्त्वाचा संकेत दिला. भविष्यात बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सदस्यांमधील थेट राजकीय सामना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलं. पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होईल हे त्यांचं एकूण म्हणणं होतं. आणि आता हा जनता दरबार म्हणजे रोहित पवार ऍक्टिव्ह होऊन 2029 सालच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत आहेत का, असा सवाल उपस्थित झाला. आपल्याला माहिती आहे, एक जनता दरबार घेणं म्हणजे स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून मंत्री आणि स्थानिक आमदारांना यात समाविष्ट करून घ्यावं लागतं. जर जनता दरबार घ्यायचा असेल तर यात रोहित पवार ठरले विरोधी पक्षातील नेते, आणि त्यात बारामतीची आमदारकी सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने सत्तेत नसलेल्या राष्ट्रवादीतून काम करताना मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी राजकारण काय असतं हे त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दाखवून दिलंय. मध्ये तर एक बातमी देखील व्हायरल झालेली की पार्थ पवार आणि जय पवार यांनी पक्षातील विभागांनुसार जबाबदाऱ्यांचं वाटप केलेलं आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मुंबईपासून दिल्लीची जबाबदारी घेण्याचं ठरवलं, तर पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची संपूर्ण धुरा जय पवार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हे ऑफिशियली एकूणच जाहीर झालं नसलं तरी पक्षांतर्गत अशा जबाबदाऱ्या ठेवल्या जातील अशा प्रकारच्या त्या चर्चा होत्या. आता विलिनीकरण होत नाहीये हे तर कन्फर्म आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जनतेसोबतचा संपर्क दांडगा करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करताना आगामी काळात दिसतील. जर रोहित पवारांचा हस्तक्षेप बारामतीत वाढू लागला तर पवार कुटुंबातच संघर्ष होण्याची शक्यता निर्माण होईल. सुप्रिया सुळे म्हणालेत की काही झालं तरी त्यांना पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ द्यायचा नाहीये. आणि सुळे यांच्या वक्तव्याकडे जर आपण विश्लेषणात्मक पाहतो तर पक्षफुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी ज्याप्रमाणे आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत परफॉर्म करतायत त्यानुसार दोघांचं राजकीय बळ कमी झालेलं दिसतंय. दोन्ही राष्ट्रवादीचं बळ कमी झालेलं दिसतंय आणि या पवार विरुद्ध पवार संघर्षात
भाजप आणि इतर पक्षांचा एकूणच फायदा होतोय. पण विश्लेषकांच्या मते रोहित पवार यांचा ठाम विश्वास आहे की हा संघर्ष पवार विरुद्ध पवारच होऊ शकतो. राजकीय विश्लेषक म्हणतात सध्या सुप्रिया सुळे हे राजकारणाची चाचपणी करतायत. विलिनीकरणाचं काय करायचं याची जबाबदारी शरद पवारांनी त्यांच्याकडे दिली असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे ना ते भाजपला टार्गेट करतायत ना ते राष्ट्रवादीवरती काही म्हणतायत. शरद पवार यांच्याबद्दल पण सांगायचं झालं तर ते देखील कधी मोदींचं कौतुक करतात तर कधी त्यांना टोमणे मारतात. फडणवीसांच्या गाडीत बसून ते प्रवास करतात तर कधी त्यांच्यावरच पुन्हा टीका करतात. म्हणजे एकूणच या सगळ्यात पक्षात संभ्रमाचं वातावरण असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे ही पक्षातील परिस्थिती पाहून रोहित पवारांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे. रोहित पवार हे सत्तेच्या विरोधातच राहतील अशी त्यांची एकूण भूमिका सध्या तरी दिसते. मध्ये एबीपी माझाच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टच म्हटलेलं, जर विलिनीकरण होऊन पक्ष सत्तेत गेला तर राष्ट्रवादी सोडून दुसरा पक्ष निवडीन अशी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट सांगितली. म्हणजे काय तर त्यांनी त्यांचा मार्ग निवडलेला आहे आणि बारामतीत एक सक्षम नेतृत्व देण्यासाठी आगामी जनता दरबाराच्या माध्यमातून पवार कुटुंबालाच ते आव्हान देऊ पाहत आहेत. तुम्हाला काय वाटतं, बारामतीचा दादा कोण हे या जनता दरबारमधून ठरणार का आणि त्यामुळे अजून मोठ्या पुढे जाऊन संघर्ष होणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.